4 फेब्रुवारी 2025 जागतिक कर्करोग दिनानिमित्त एपेक्स वेलनेस हॉस्पिटलने आयोजित केलेला स्टॉप कॅन्सर बिफोर इट स्टार्ट्स हा जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलाय। कार्यक्रमात 100हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन शहरातील 10 मोठ्या ट्रॅफिक सिग्नलवर नाशिककरांना कर्करोगाच्या लवकर ओळखीचे महत्त्व पटवून दिले। या उपक्रमाचे मार्गदर्शन एपेक्स वेलनेस हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि प्रमुख कॅन्सर तज्ञ डॉक्टर शैलेश बोंदारडे, डॉक्टर नितीन बोरसे, वरिष्ठ तज्ञ लिव्हर व पोटविकार यांनी केले। कार्यक्रमात डॉक्टर नूतन बोंदारडे, डॉक्टर प्रतिभा बोरसे, श्री सागर देशमुख, डॉक्टर अजिंक्य देसले, डॉक्टर अमोल भालेकर, MS आहिरे, डॉक्टर प्रसाद खेरना, डॉक्टर गौतम तांबणे, श्री देवेंद्र वाघ यांनी सक्रिय सहभाग घेतला। स्टॉप कॅन्सर बिफोर इट स्टार्ट्स या मोहिमेद्वारे लोकांमध्ये कर्करोगाच्या लवकर ओळखीची आवश्यकता आणि तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले। स्वयंसेवकांनी ट्रॅफिक सिग्नल्सवर उभे राहून लोकांशी संवाद साधलाय आणि त्यांना तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसेच सर्व व्यसनापासून दूर राहण्याचे व निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विशद केले व कर्करोगाच्या प्रारंभिक लक्षणांबद्दल माहिती दिली गेली आहे। यावर्षी युनायटेड बाय युनिक या मोहिमेअंतर्गत कॅन्सर रुग्णांना पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅनिंग आणि त्यांच्या वैद्यकीय गरजेसोबतच मानसिक आधार देणे व आरोग्य मित्र संकल्पनेद्वारे रुग्णांना खंबीर आधार देणे हे उद्दिष्ट आहे। कर्करोग हा आजच्या काळातील सर्वात गंभीर आरोग्य समस्या आहे, पण लवकर निदान आणि योग्य उपचारांद्वारे कॅन्सर पूर्णपणे बरा होणे शक्य आहे। आमच्या या मोहिमेद्वारे आम्ही लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, असे डॉक्टरांनी सांगितले। या कार्यक्रमाला नाशिक ट्रॅफिक पोलिसांच्या सहकार्याने मनपा शाळा कामटवाडी येथे डॉक्टर शैलेश बोंदारडे, डॉक्टर नितीन बोरसे यांनी मुलांना कॅन्सर बद्दल मार्गदर्शन व तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसेच सर्व व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली आहे। यशस्वीतेकरिता ACP श्री सुधाकर सुरडकर आणि श्री सचिन जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले। नमस्कार, मी डॉक्टर शैलेश अर्जुन बोंदर्डे, कॅन्सर तज्ञ। माझे सहकारी डॉक्टर नितीन बोरसे, पोटाचे विकार गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट। आज 4 फेब्रुवारी वर्ल्ड कॅन्सर डे। कॅन्सरसारखा आजार आज झपाट्याने वाढत आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे लाईफस्टाईल। कॅन्सर हा लाईफस्टाईल डिसीज आहे। कॅन्सर टाळण्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन करणं गरजेचं आहे। काही कॅन्सर्स प्रिव्हेंट करता येण्यासारखे आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाने होणारे कॅन्सर्स आहेत। त्याचबरोबर गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी आज लसीकरण अवेलेबल आहे। या गोष्टींनी आपल्याला कॅन्सर टाळता येते। अर्ली डिटेक्शनसाठी काही स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे। आपल्याला त्रास होत नसतानासुद्धा मॅमोग्राफी, पॅप स्मिअर्स, PSA टेस्टिंग, स्टूल टेस्ट्स असे काही प्राथमिक टेस्ट केले तरी बरेचसे कॅन्सर्स आपल्याला लवकर निदान करता येऊ शकतात। अर्ली डिटेक्शन इज अ की टू क्युअर। जर आपल्याला कॅन्सर लवकर निदान करता आलं तर बरे होण्याची शक्यता खूप जास्त होऊन जाते। सजग राहा, कॅन्सरपासून दूर राहा। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर नितीन बोरसे, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट अँड थेरapeutic एंडोस्कोपिस्ट। मित्रांनो, आज वर्ल्ड कॅन्सर डे आहे आणि पचन संस्थेशी रिलेटेड कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। याला बऱ्यापैकी आपली लाईफस्टाईल, आपल्या फूड हॅबिट्स जबाबदार आहेत। धकाधकीची लाईफस्टाईल, धावपळीचं जीवन, कमी हालचाल, सगळी हालचाल जी काय होते ती वाहनांथ्रू होते आणि आपल्या डायटरी हॅबिट्स म्हणजे जेवणाच्या सवयी, खूप फॅटी फूड, खूप कार्बोहायड्रेट रिच फूड आणि प्रोसेस फूड, ह्या गोष्टींमुळे वजन आपलं वाढत जातं, स्थूलता वाढते, कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता वाढते। स्थूलता वाढल्यानंतर रिफ्लक्स ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं। या लोकांमध्ये सुद्धा अन्ननलिकेच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतं। बद्धकोष्ठता जास्त राहिली तरी मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचं प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता दाट आहे। लिव्हरचा आजार म्हणजे मेटाबॉलिक फॅटी लिव्हर स्थूलतेमुळे वाढतो। मेटाबॉलिक फॅटी लिव्हर झाल्यामुळे लिव्हर सिरोसिस होतं आणि अशा लोकांमध्ये लिव्हरचा कॅन्सरही होऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्वतःला फिट ठेवा, आहार चांगला ठेवा, विहार चांगला ठेवा, आपलं वजन नियंत्रणात ठेवा आणि सुखी, समाधानी आणि निरोगी राहा। धन्यवाद। या पण थेरपीमध्ये अराउंड 99.5% सक्सेस रेशिओ जो आहे हा डिलिव्हर करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। सो ज्याला म्हणतो ना की एक ते तो दिवस होता की ज्या वेळेला टर्शरी केअरसाठी आमच्या डायरेक्टर्सने सुरुवात केली, हॉस्पिटलचं इन्सेप्शन केलं आणि आजचा हा दिवस आहे
रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट, रेडिएशन थेरपी युनिट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स, व्होल्मियम लेझर लिथोट्रिप्सी आणि या बरोबरीनेच जे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे हे सगळं एका रूफच्या अंडर अवेलेबल असणारं अगदी कॉर्पोरेटच्या पेक्षा जास्त मशिनरीज आज आपल्याकडे जे आहेत त्या उपलब्ध आहेत. आणि हे सगळं जे आहे आम्हाला आपल्या माध्यमातून आपल्या आपले जे पेशंट आहेत, जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा जो मेसेज आहे हा आम्हाला पोहोचवायचा आहे. टॅगलाईन आहे ज्यामध्ये जसं मी सांगितलं की 2020ला या हॉस्पिटलचं इन्सेप्शन झालं आहे आणि आतापर्यंत त्याची आमची जी जर्नी झाली आहे की जे आपल्या नाशिकचे महाराष्ट्रातले जे लेडीने आमच्या कार्याची दखल घेऊन याचे जे आहे कव्हरेज आपल्या जसं मी सांगितलं की पोट आणि लिव्हर विकारांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स आमच्या हॉस्पिटलचं आहे. मशिनरी वाईज म्हणाल तर आता डॉक्टर नितीन बोरसे सरांनी रिसेंटली ओलिम्पस कंपनीचा मोस्ट ॲडव्हान्स एंडोस्कोप युनिट आपल्याकडे घेतलेलं आहे जे की महाराष्ट्रातलं पहिलं युनिट आहे. सरांचा अनुभव आणि अवेलेबल जे टेक्नॉलॉजीज आहे याच्या सिंक्रोनायझेशनने आपण म्हणजे जसं सांगितलं की महाराष्ट्रच नाही तर देशभरातून जे आहे रुग्ण जे कॉम्प्लिकेटेड डायग्नोसिसचे असतात ज्यांना उपचार म्हणजे गुण लागत नाही असे सर्व पेशंट जे आहे आपल्या अपेक्स वेलनेस हॉस्पिटलला आवर्जून भेट देतात आणि या ठिकाणी छान पद्धतीने उपचार जे आहे आपण त्यांना ऑफर करू शकतो. सिमिलरली मीडिया कव्हरेज आहे टाइम्स ऑफ कॅन्सर आहे जागतिक कॅन्सर उपचार हे ज्याकरता डॉक्टर शैलेश बनगडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हॉस्पिटलच्या पहिल्या दिवसापासून महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजना जी आहे ती आपल्या हॉस्पिटलला घेतलेली आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत म्हणा, ज्यांच्याकडे इन्शुरन्स आहे तो तर काही ना काही कुठून ना कुठून उपचार घेऊन घेणार आहे, पण कॅन्सरसारखा आजार ज्याच्यामध्ये लोक फायनान्शियली, इमोशनली आणि वैयक्तिकरित्या खचलेले असतात अशा पेशंटला आपल्याला कुठे ना कुठे आधार देता यावा ही भावना आपली पहिल्या दिवसापासून होती आणि याच भावनेतून आपण जे आहे जीवनदायी योजना पण आपल्याकडे घेतलेली आहे. अक्रॉस द ग्लोब अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये केमोथेरपी असेल, रेडिएशन थेरपी असेल, इम्युनोथेरपी असेल, यात व्यतिरिक्त टार्गेटेड थेरपीज असतील, सर्जरी असतील, बोन मॅरो ट्रान्सप्लांटपर्यंत अक्रॉस द ग्लोब जे पॉसिबल आहे हे सर्व आपल्या हॉस्पिटलमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचाच लाभ जो आहे आपण लोकांपर्यंत पोहोचवावा असं हे पण आमचं ध्येय आहे. जवळजवळ कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या आधी आपण रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आमच्या हॉस्पिटलला इंट्रोड्यूस केलं आणि गेल्या 2 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये जवळजवळ 1,500 सर्जरीज आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या. सर्जरी आहे, नी रिप्लेसमेंट सर्जरीचा पेशंट होता, त्याच्या गुडघ्यातून 69 हाडांचे तुकडे जे आहेत रोबोटिक सांधोरोपणच्या माध्यमातून डॉक्टर अजिंक्य देसलेंनी रिटर्न या सर्जरीची नोंद जी आहे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये जी आहे आमच्या डिपार्टमेंटची जी दखल आहे ही लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेतली गेली आहे, ज्याबद्दल पण म्हणजे सर्व सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून आम्हाला खूप जास्त छान पद्धतीने ॲप्रिसिएशन मिळालेलं आहे. ब्रेन ट्यूमरची केस आहे, जवळजवळ 31 वर्षाचा अगदी तरुण मुलगा ज्याला स्ट्रेचरवर आणलं होतं अनकॉन्शियस, त्याच्या मेंदूमधून जवळजवळ 5 बाय 5 सेंटीमीटरची जी गाठ आहे ही आमच्या डॉक्टरांच्या टीमने खूप सक्सेसफुली रिपेअर केली आणि जवळजवळ 9 दिवसाच्या हॉस्पिटल स्टे नंतर तो मुलगा जो आहे आपल्या हॉस्पिटलमधून चालत गेलेला आहे.